गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एज्युकल्चर स्कूलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी कौस्तुभ पाटील. आज आपण NMMS 2022च्या सॅट म्हणजे सिव्हिक्स प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. यापूर्वी आपण 2023चा व्हिडिओ टाकलेला आहे, तर 2023चा व्हिडिओ जरूर पहा. आज आपण 2022चं विश्लेषण करणार आहोत आणि पुढे दुसऱ्या पेपरांचं पण विश्लेषण करणार आहोत. तरी आपण वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात? बिल्स रिलेटेड टू फायनान्स आर कन्सिडर्ड एज मनी बिल्स. विच हाऊस इज द राईट टू इंट्रोड्यूस अँड पास मनी बिल्स? ह्याचं आपल्याला उत्तर पाठच पाहिजे. पैशाशी रिलेटेड जे मॅटर असतात किंवा मनी बिलचे रिलेटेड जे मॅटर असतात ते नेहमी लोकसभेत प्रथम मांडले जातात. विधान परिषद, राज्यसभा आणि स्थायी समिती याचं उत्तर नाहीये. हे तुम्हाला उत्तर पाठच पाहिजे. लोकसभेतच मनी बिल मांडलं जातं. पुढे जाऊया आपण. केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण संख्येच्या डॅश टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले. ऍज पर द अमेंडमेंट, नंबर ऑफ मिनिस्टर्स इन द काउन्सिल शुड नॉट बी मोर दॅन. हा आकडा पण तुम्हाला पाठ पाहिजे. हा अमेंडमेंट दुरुस्ती करून घटनेमध्ये हा आकडा टाकण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे 15%. 15%. एखादी 100 जागा असतील, 100 मंत्री जर निवडून आले तर 15 मंत्र्यांपैकी 100 लोकप्रतिनिधी जर निवडून आले तर 15 जण, मॅक्सिमम 15 मंत्री पद भूषवले जातील. 15 पेक्षा जास्त मंत्री बनवता येणार नाहीत असा याचा अर्थ होतो. 15% म्हणजे 100 पैकी 15. जर 100 निवडून आले लोकप्रतिनिधी तर त्यापैकी 15 जणांनाच हे मंत्रीपद देता येतील. तर 15%. आपल्याकडे लोकसभेचा आकडा खरं मोठा आहे. मी उदाहरण द्यायला तुम्हाला 100 दिला, पण लोकसभेचा आकडा आपला मोठा आहे. फक्त अमेंडमेंट नाही आणलेला आहे. त्यामुळे हे जो उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 15% पेक्षा जास्त मंत्रिमंडळ ठेवता येणार नाही असा नियम आहे कॉन्स्टिट्यूशन मधला, संविधानातला. पुढे जाऊया. विच स्टेट, ओके, मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रदेशासाठी नाही? Which state or union territory is not covered by the Bombay High Court jurisdiction? तर बॉम्बे हायकोर्ट ज्युरिडिक्शन आहे. महाराष्ट्र तर नेहमी येणार. गोवा पण येतं, आपलं शेजारचं राज्य खाली आहे ते. दादर नगर हवेली पण येतं. मात्र अंदमान आणि निकोबार आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये, बॉम्बे हायकोर्टच्या ज्युरिडिक्शन मध्ये येत नाही. ते कोलकाताच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतं. त्यामुळे आपलं उत्तर त्यांनी नाही विचारले, नॉट कवर्ड. तर याचं उत्तर काय आहे? अंदमान अँड निकोबार. हे 3 बॉम्बे हायकोर्टच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतात किंवा उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही? राज्यपाल म्हणजे गव्हर्नर. विच ऑफ द फॉलोइंग राईट इज नॉट गिव्हन टू द गव्हर्नर? गव्हर्नर म्हणजे राज्यपाल जे असतात राज्याचे, त्यांना कोणता अधिकार नाही? विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हा अधिकार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे हा अधिकार त्यांना आहे. कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे हा पण अधिकार त्यांना आहे. मात्र मंत्रिमंडळातील सदस्य ठरवणे, टू डिसाइड द नंबर ऑफ मेंबर्स इन द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, हा अधिकार गव्हर्नरना अजिबात नाही. टू डिस्क्राईब द नंबर ऑफ मेंबर्स इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, हा अधिकार कॉन्स्टिट्यूशनने ऑलरेडी ठरवला आहे 15%चा, आणि ते सरकार ठरवतं, गव्हर्नर ठरवत नाही. त्यामुळे याचं उत्तर 4 आहे. आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता विषय संघ शासन व राज्य शासन दोन्हीकडे आहे? आयडेंटिफाय द सब्जेक्ट विच डील्स विथ बोथ युनियन गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. आपण सिव्हिक्स मध्ये अभ्यास करतो. आपल्याकडे 3 लिस्ट असतात. एक युनियन लिस्ट असते, एक स्टेटची लिस्ट असते आणि एक कॉन्करंट लिस्ट असते. त्यात युनियन आणि स्टेट, केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही मदत करतात. तर इथं ज्यावर आपण बघितलं, डिफेन्स आणि करन्सी जे आहेत ते युनियन लिस्टमध्ये येतात. युनियन लिस्टमध्ये म्हणजे केंद्र शासन यावरती मजबूत पकड ठेवतं. प्रिझन ऍडमिनिस्ट्रेशन किंवा तुरुंग प्रशासन जे आहे त्याच्यावर स्टेट किंवा राज्य शासन अंकुश ठेवतं. मात्र एज्युकेशन हा असा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही लक्ष देतात. केंद्र शासन पण मदत करतं आणि राज्य शासन पण मदत करतं. त्यामुळे एज्युकेशन किंवा शिक्षण हे क्षेत्र असं आहे इथं खालीलपैकी दोन्हीकडे, संघ शासनाकडे पण आणि राज्य शासनाकडे पण याच्या पॉवर्स दिलेल्या आहेत. तरी आपण पुढे जाऊया.
ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 2022 चे पेपरचं विश्लेषण पाहिलेलं आहे. 2022 मध्ये जरी प्रश्न सोपे आले असले तरी दरवर्षी प्रश्नांची पातळी नेहमी वर खाली होत राहते. त्यासाठी तुम्हाला पक्का अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण 2023 पासून 2020 पर्यंत सगळे पेपरचा अनालिसिस बघून घेणार आहोत. तरी आपण येणारे व्हिडिओ आणि पूर्वीचे व्हिडिओ तसेच हिस्ट्रीचे व्हिडिओ आपण लवकरात लवकर बघून संपवावेत आणि त्याचं पाठांतर करावं. तरी मी आता या वेळेला थांबतो. पुढच्या वेळेला भेटूया. धन्यवाद.